जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत पनीर मसाला कसा करायचा तो. अगदी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी आपण बनवू शकतो. चला मग पाहूया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. आता त्याच्यात आपण जिरं टाकूया. जिरं थोडंसं तडतडल्यावरती ह्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घेणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी, लवंग, चक्री फूल आणि 2 छोट्या इलायची घेतलेल्या आहेत. आपल्याला आता ह्या तेलामध्ये थोडेसे भाजायचे आहेत, जास्त नाही भाजायचं आहे, थोडेसे भाजायचे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा पण आता आपल्याला इथे थोडेसेच भाजायचे आहेत, कारण आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. कांदे इथे मी 2 असे कांदे कापून घेतलेले आहेत. आपल्याला आता ह्याला थोडंसं शॅलो फ्राय होईपर्यंतच करायचं आहे, जास्त नाही भाजायचं आहे. खडे मसाल्यांमध्ये जर तुम्हाला दुसरं काही टाकायचं असतं तर तुम्ही टाकू शकता, पण जास्त पण खडे मसाले टाकले की तिखट भाजी होऊ शकते आपली. त्याच्यामुळे मी 2-2च घेतले. इथे आपण 7 ते 8 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यालाही आपल्याला शॅलो फ्राय करायचे, थोडेसे फ्राय करायचे. आता ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. आता आपण याचं वाटण पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, असंच आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे पाणी न टाकता वाटण केलेलं आहे. इथे आपले मी 1/2 किलो इतके पनीर घेतलेले आहेत. त्या पनीरमध्ये मी मसाले काही टाकणार आहेत. लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, धनी पावडर आहे आणि थोडीशी जिरं पावडर टाकलेलं आहे. आपल्याला पनीरला हे मसाले लावून घ्यायचे आहेत सगळे आणि 15 मिनटं नाही तर अर्धा तास, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही त्याला फ्रीजमध्ये मसाले मुरण्यासाठी ठेवून टाका. आपण ह्याला आता मिक्स करून घेणार आहोत. मसाले हे चांगले पनीरला लागायला हवेत असे आपण मिक्स करून घेणार आहोत चांगले. जर तुम्हाला जर पनीरमध्ये मसाला लावायचा नसेल तर तुम्ही असंच भाजीमध्ये टाकू शकता. असंही छान लागतं आणि फ्राय करूनही आपल्याला खूप छान लागतं. आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. इथे तेल आपलं तापलेलं आहे. आपण हे पनीर आता तेलामध्ये फ्राय करणार आहोत. मंद गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचं आहे, कारण जास्त गॅस फास्ट केल्याने मसाला खाली लागू शकतो आणि आपले पनीर जे आहेत ते करपल्यासारखे वास येतील त्यांना. मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे आपले आता इथे रेडी झालेले आहेत पनीर. आता आपण पनीर मसाला तयार करणार आहोत. तेलामध्ये मी जे काय आपलं वाटण केलेलं आहे हे वाटण आता आपण टाकणार आहोत. ह्या वाटणाला आपल्याला आता फ्राय करायचं आहे चांगलं. हे जे मगाशी आपण केलेलं वाटण होतं कांदा आणि खड्या मसाल्याचं, तेच वाटण आहे. त्याला कलर हा असा आलेला आहे. इथे आपला मसाला भाजून निघालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. इथे रेड चिली पावडर आहे, गरम मसाला आहे, मालवणी मसाला आहे, हळद आहे,
आणि पनीर मसाला टाकलेला आहे याच्यात, तुम्ही पाहू शकता. आता ह्या मसाल्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपला जो वाटण आहे ते थोडंसं काळसर झालेलं होतं खड्या मसाल्यांमुळे, त्याच्यामुळे जो कलर हा असा आलेला आहे. हे आपण आता मी एक टॉमॅटो घेतला आहे भाजीमध्ये टाकायला. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, नाही तर टॉमॅटो प्युरी वगैरे असं टाकू शकता. इथे आपली भाजून निघालेले मसाले चांगलं तेल पण सुटलेलं आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये थोडीशी दही टाकणार आहोत. दही जर तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही तर स्किप पण करू शकता. पण दहीने आपल्या भाजीला एक प्रकारचा फ्लेवर चांगला येतो, त्याच्यामुळे मी इथे दही टाकलेली आहे. तुम्ही टाकून पहा भाजीला, दही छान लागते. काही शांना जर आंबटपणा चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे टाकायला. कस्तुरी मेथीने भाजीला स्वाद चांगला येतो. तुम्ही पाहू शकता अतिशय उत्तम पद्धतीमध्ये अशी भाजी आपली बनते. त्याला तरी पण छान सुटलेली आहे. आता ज्या भाजीला आपला जो काळा कलर होता तोही आपला आता गेलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे मी. आता आपण याच्यामध्ये आपले फ्राय केलेले पनीर टाकूया. पनीर जर तुम्हाला फ्राय करायचं नसेल तर तुम्ही असंही वरून सोडू शकता, पण फ्राय केलेल्याने तोंडात असं जरा कुरकुरीतपणा येतो पनीरमुळे. काही जणांना आवडत नाही फ्राय केलेलं, तर तुम्ही असंही टाकू शकता. असं जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही भाजी बंद करायच्या 5 मिनटं आधी टाका, नाही तर ते आपण सारखा जर पळा जर हलवला तर ते पनीर तुटू शकतो. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपली भाजी अशी रेडी झालेली आहे. आपल्याला जास्त काही वाफेवर जायची गरज नाही, कारण आपण पनीरही फ्राय केलेले आहेत आणि मसालाही चांगला आपल्याला आपण भाजून घेतलेला आहे. आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. आपण सर्व करूया. अतिशय उत्तम पद्धतीमध्ये अशी भाजी बनलेली आहे. तुम्ही करून पहा, खूप छान लागते आणि खायला पण चवदार लागते. पुऱ्यांबरोबर बोला या चपातीबरोबर, भाकरीबरोबर छान लागते. करून पहा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब तुमचा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बैठकीत असाल तर जय सद्गुरू सगळ्यांना. थँक्यू.